तर फेसबुक ॲप हे आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे. तर ओपन केल्यानंतर येथे खाली बघू शकता नवीन खाते तयार करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर येथून पुढे आल्यावरती फेसबुकवर सामील व्हा. तर येथे आपल्याला प्रारंभ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर येथे आता नाव टाकायचं आहे. तुमचं जे नाव असेल ते येथे टाकून घ्यायचं आहे. नाव टाकून झाल्यानंतर पुढील या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर येथे आपली जन्मतारीख टाकायची आहे. अशी वरती खाली करून आपली जन्मतारीख येथे टाकून घ्यायची आहे आणि सेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर येथे पुन्हा आपली जन्मतारीख दाखवली जाईल. तर येथे पुढील या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर येथे आपण स्त्री किंवा पुरुष असाल तर येथे टिक करून पुढील या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथून आपण आता पुढच्या पेजवर जाणार आहोत. तर येथे आता आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो आपल्या मोबाईलमध्ये चालू नंबर आहे तोच येथे टाकायचा आहे. त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तर तो OTP येथे व्हेरीफाय करावा लागतो. तर येथे पॉपअप आल्यावर परवानगी द्या या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर येथे आता मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढील या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर येथे आपल्याला एक 6 अक्षरे किंवा अंक असलेला एक पासवर्ड बनवायचा आहे. तर येथे एक पासवर्ड बनवून झाल्यानंतर पुढील या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पासवर्ड टाकलेला आहे. तर येथे आता पुढील या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून आपण पुढच्या पेजवर जाणार आहोत. तर येथे आता सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपली माहिती सेव्ह केली जाईल. तर येथे मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर येथे आपण आता व्हॉट्सअपद्वारे किंवा SMS द्वारे OTP मागवू शकतो. तर येथे मी SMS द्वारे OTP मागवणार आहे. तर SMS वर क्लिक करून पुढे चालू ठेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर येथे आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल आता. तर OTP आलेला आहे. तर तो ऑटोमॅटिक येथे व्हेरीफाय होतो. तर आता पुढच्या पेजवर आलेलो आहे. तरी मित्रांनो येथे आपल्याला प्रोफाईल फोटो लावायचा आहे. तर येथे बघू शकता चित्र जोडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अलाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अलाऊ या ऑप्शनवरतीच क्लिक करीत पुढे जायचं आहे. तर इथे परवानगी द्या या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपली गॅलरी ओपन होईल. तर गॅलरीमधून मी एक फोटो सिलेक्ट केलेला आहे. तर फोटो सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण झाले या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे थोडा वेळ लागतो नेटवर्क स्लो असल्यामुळे. तर इथे बघू शकता प्रोफाईल फोटो पण लावलेला आहे. तर येथे चालू करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे आल्यावर. मित्रांनो येथे तुम्ही जीमेल ID टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालतो. तर येथे जर नसेल टाकायचं तर येथे वगळा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपलं फेसबुक अकाउंट